नमस्कार. सकाळचा नाश्ता असो, मुलांचा टिफिन असो किंवा मधल्या वेळेतली छोटी भूक असो, मुलांना चटपटीत, खमंग, कुरकुरीत असे पदार्थ आवडत असतात. तर आज आपण घरातील उपलब्ध साहित्यात झटपट तयार होणारे पॅटीस बनवणार आहोत. इथे आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत, सालं काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा आपण इथे धणा जिरा पावडरचा वापर करणार आहोत. 1 ते 2 चमचे लाल तिखट. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. लहान मुलं जर पॅटीस खाणार असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक जास्त लाल तिखटाचा वापर करू शकता. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ. इथे आपण आता स्मॅशरने बटाटा आणि सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. सर्व मसाले आणि बटाटा छान एकजीव होईपर्यंत आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. तर इथे आता सर्व मसाले बटाट्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत. मसाले मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर एकदा हाताने व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घेणार आहोत. भाजी मिक्स करून झाल्यानंतर कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम करून झाल्यानंतर पाव चमचा मोहरीचा वापर करणार आहोत. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यामुळे भाजीला छान खमंगपणा येतो. मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण 2 ते 3 कढीपत्त्याच्या पानांचा वापर केलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. फोडणी छान खमंग तयार करून झाल्यानंतर इथे आपण तयार करून घेतलेला बटाटा आहे तो फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपण आता भाजी परतून घेणार आहोत. भाजी परतून झालेली आहे. भाजी परतून झाल्यानंतर इथे आपण आता भाजी थंड करून घेणार आहोत. मुलांना टिफिनमध्ये चपाती भाजी खायला आवडत नाही, तर अशा पद्धतीने बटाट्याची भाजी भरून हे पॅटीस बनवून देऊ शकता. इथे आपण पातळ अशा चपात्या लाटून घेणार आहोत. चपाती लाटून झाल्यानंतर तयार करून घेतलेली भाजी आहे थंड करून भाजीचा रोल करून अशा पद्धतीने आपण चपातीवर ठेवून देणार आहोत. इथे आपण आता एक बाजू आहे ती आपण आता भाजीवर अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत आणि दुसरी बाजूसुद्धा आपण अशाच पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत. भाजी भरून झाल्यानंतर इथे आपण आता हलक्या हाताने अशा पद्धतीने दाब देणार आहोत, म्हणजे जेणेकरून हे पॅटीस व्यवस्थित असे तळले जातील. हलक्या हाताने दाब देऊन झाल्यानंतर इथे आपण सुरीच्या सहाय्याने आवडीप्रमाणे छोटे मोठे किंवा त्रिकोणी किंवा चौकोनी असे तुकडे करून घेणार आहोत. इथे मी त्रिकोणी आकाराचे हे पॅटीस बनवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता. पातळ अशा चपात्या लाटून घ्यायच्या, म्हणजे पॅटीस आतपर्यंत शिजले जातात. तर इथे आता अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा पॅटीस बनवून घेणार आहोत. अतिशय चविष्ट, खमंग, कुरकुरीत असे हे पॅटीस तयार होतात. नक्की एकदा अशा पद्धतीने झटपट तयार होणारे हे चपातीचे पॅटीस बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. शक्यतो मुलं चपाती भाजी खायला मागत नाही, तर अशा पद्धतीने हे पॅटीस बनवून देऊ शकता. मुलांना ब्रेड किंवा मैद्याचे पदार्थ देण्यापेक्षा अशा पद्धतीने हे चपातीचे पॅटीस बनवून दिलेत तर अगदी आवडीने खातील असे हे पॅटीस तयार होतात. तर इथे आता सर्व पॅटीस तयार करून झालेले आहेत. फ्रायपॅनमध्ये आपण अगदी थोड्याशा तेलावर हे पॅटीस आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवर आपल्याला हे पॅटीस छान दोन्ही बाजूने खरपूस खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. एक बाजू छान तळून झाल्यानंतर पलटी करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी ठेवू नका. स्लो गॅसवरच आपल्याला हे पॅटीस छान तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर आतमधून कच्चे राहतील आणि वरून करपले जातील. तर इथे आपल्याला दोन्ही बाजूने छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर अगदी कमी तेलामध्ये अगदी झटपट तयार होणारे हे पॅटीस खरंच अतिशय चविष्ट लागतात. नक्की एकदा अशा पद्धतीने हे पॅटीस बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. हे पॅटीस तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकता. खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत असे हे चपातीचे पॅटीस तयार करून झालेले आहेत. ब्रेड किंवा मैद्याचे पदार्थ देण्यापेक्षा अशा पद्धतीने हे झटपट तयार होणारे चपातीचे पॅटीस बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.